आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। ये विघ्नेश कुठे आहे रे? बाहेर ये, बाहेर ये विघ्नेश। अरे प्रसाद ये नाही ये। काय ये? ना बस, विघ्नेश कुठे आहे तो सांग। विघ्नेश बाहेर ये। एक मिनिट काय झालंय? तू असा का वागतोयस आणि विघ्नेशच्या नावाने का ओरडतोयस? मी ओरडतोय? गप्पास तू। तुम्हाला काय वाटलं नवीन घरात लपून बसाल आणि मला काही कळणार नाही? शोधून काढलं की नाही? या विघ्नेशला आधी बाहेर पाठवा। हे बघ, विघ्नेश तुमच्या घरचा होणारा जावई आहे। तू त्याच्याशी अशा भाषेत बोलू शकत नाहीस। मी काही बोलीन, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। बोला विघ्नेशला बाहेर, नाहीतर मी आज जाईन। तुझ्याशी काय आहे? हे सभ्य माणसाचं घर आहे। काय तमाशा लावलायस? सभ्य माणसाचं घर आहे। आता कळेलच सभ्य कोण आहे ते। ए विघ्नेश बाहेर येतो। अगं सविता काय झालं? कोण? अरे हा तर हा हर्षदाचा मोठा भाऊ पिऊन आलाय। अरे प्रसाद ये ना, आपण शांतपणे बोलू। शांतपणे बोलू? दादा काय झालं? विघ्नेश तुझ्या तर बहिणीवर हात वाचा। पण जा तिकडे। अरे मूर्ख माणसा, तू माझ्या मुलावर हात उचलतोय? पिऊन तू आलाय, त्यात तुझं हे असलं वागणं। चल घरातून बाहेर हो। मला बाहेर काढताय? आणि तुम्हाला काही माहितीच नाही का? माहित नसल्याचं नाटक करताय माझ्यासमोर? बघ प्रसाद, तू जे वागतोयस ना ते पूर्ण चुकीचं आहे। आम्ही दोघंही तुझ्यापेक्षा वयाने मोठे होत रे। मग तसं वागा ना। माझ्यासमोर हे माहित नसल्याचं नाटक तरी करू नका। बघ प्रसाद, तू काय बोलतोयस मला काही कळत नाहीये। हो, काही कळत नाहीये, काही समजत नाहीये। म्हणजे तुमच्या मदतीशिवाय या विघ्नेशने पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन केला। दारू पिऊन काही बरळू नकोस। काही बरळत नाहीये मी। हे ज्या देवळात गेले होते ना, त्या देवळातल्या पुजाऱ्याने काकांना सांगितलं। रोहन, तू हे सरत थांब, मी जरा आतमध्ये जाऊन मजा बघून येत। म्हणजे जर संधी मिळलीच ना तर थोडासा तेल टाकून येतोय शिरला काना। बाबा तुम्ही ना ग्रेट आहात। मी कोण आहे ना ह्याच्यापेक्षा तुझा बाप आहे ह्या महत्वाचा। शिरला काना, हा गिरिजा बोल। विक्रांत, आज संध्याकाळी माझ्यासोबत बाहेर येशील का रे? का ग, काय झालं? कुठे जायचंय? ऍक्च्युली माझी ड्युटीची वेळ संपेपर्यंत इथे पोहोचशील? हा करेन मी मॅनेज। थँक्यू, मी वाट बघतेय तुझी। बाय। हा बाय। आता कुठे गेली तुमची सभ्यता? सभ्य माणसं असं करतात का? की असं काही करताना रंगे हात सापडली की शांत बसतात? विघ्नेश, हा माणूस काय बोलतोय? ओ मॅडम, कशाला आता नाटक करताय की? अरे हे काय रे विघ्नेश?
कशाला तुला एवढी लग्नाची घाई लागली आहे रे हा? दोन्ही बाजूने ठरलाय ना मग एवढी घाई का? हे बघ प्रसाद, काहीतरी मोठा गैरसमज झालाय. आपण शांतपणे बसून बोलूया ना. बसून शांतपणे बोलूया. ही जी आता अक्कल लावताय तेव्हा कुठे गेली होती हा? जेव्हा तुमचा मुलगा असले धंदे करत होता तेव्हा ती अक्कल काही घाण ठेवली होती? हे बघ, तू आता मर्यादा सोडून बोलतोय. आणि तुमचा मुलगा सीमा ओलांडतोय त्याचं काय? विघ्नेश, अरे तू गप्प काय? हा माणूस काय बोलतोय? काही बोलतोय, तू याला काहीच उत्तर देत नाहीयेस. की हा माणूस खरं बोलतोय? बोल ना विघ्नेश, तू खरंच हर्षदाला पळवून घेऊन जाऊन लग्न करायचा प्रयत्न केला होतास का? हो आई. दादा खरं बोलतोय. अरे मूर्ख मुला, का असं वागलास? कुठून ही बुद्धी सुचली तुला? बोल ना. अरे वा, या प्रसादला एकदम मानुक होय हो. काय पण माकडान वनवो पेटवल्यान. वा. अरे हे विघ्नेश, हे तुझ्या काय मनात काय चाललं काय होतं? माझ्या बहिणीला काय फसवून विकायला जाणार होतास काय? हे जरा शांत बस. तू काहीही काय बोलतोयस? आणि तुम्ही काही करता ते? किडनॅपिंगचा धंदा आहे तुमचा. आजचा मला कळलंय सगळं. नशीब मला हे सगळं कळलं, तर माझ्या बहिणीचा ना बळी गेला असता या सगळ्याला. आणि या सगळ्याला ना तुमचीच त्याला साथ असणार, नाहीतर कोण आहे याला? हे नालायक माणसा, हे गप. माझ्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही कसेही वागता, मी शांत बसणार नाही. हे बघ प्रसाद, तुमचा मुलगा आहे ना नालायक आहे, नालायक. माझ्या बहिणीच्या आयुष्याची माती करायला निघाला होता. तुमच्या तर आता हे बघ प्रसाद, तू जे काही बोलतोयस ना ते चुकीचं आहे. या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला हे आम्हाला माहित नव्हतं. त्यांनी जे केलं ते चुकीचंच आहे. पण तू इथे दारू पिऊन जो काही तमाशा करतोयस ना तेही तितकंच चुकीचं आहे. हो, मी तमाशा करतोय? तुम्ही मलाच बोलू नका, नाही तुम्हा सगळ्यांना खडी फोडायला लावलं ना तर नावाचा प्रसाद नाही मी. वा वा वा. या प्रसादला जर इलेक्शनला उभो गेलो ना
तर मेलो बहुमतान निवडून ये. प्रत्येक मुद्दो लक्षात ठेवून बोलता शिरला का ना. माझा काका देव माणूस. हे सगळं ऐकल्यावर त्याला कसं वाटलं याचा विचार केलाय का तुम्ही? तुमच्या या वागण्यामुळे ना त्यांना त्रास झालाय, त्रास. अरे त्यांच्या इज्जतीचा जरा विचार करायचा होता की नाही? आता बघा, एका निरागस मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला विकायचा प्लॅन करण्याच्या गुन्ह्यात तुम्हाला अटक करतो की नाही बघा. मग बसा जेलमध्ये डोक्याला हात लावून. तू चालता हो आधी. का खरं बोललेलं झोमलं का तुम्हाला? मला तर आहे ना आता स्वतःची लाज वाटते. या असल्या माणसांशी संबंध जोडायला चाललो होतो आम्ही. खोटी माणसं तुम्ही, खोटी खोटी. आणि तुमच्या मुलीसोबत कोणी असं वागलं असतं तर? हे गप्प बस. तू आता जातोय की मी हातात चप्पल घेऊ? का चपलेने मारून सत्य लपलं जाईल का? घ्यायचे चप्पल आता. हे घ्या घ्या. मारायचं ना मला. मारा 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 मला मारा मारा. काय? अरे तुम्ही चुकीचं वागलाय आणि मला बाहेर यायला सांगताय काय? मला कळलंय. गोड गोड बोलून आहे ना तुम्ही तुमचं काम साधून घेता. म्हणूनच परवा याने मला खरेदीचे पैसे दिले. काय रे? विघ्नेश, तू याला पैसे दिले होतेस? बोलला दिले होतेस का? मग मला का नाही बोललास? अरे त्याची काय ती चौकशी नंतर करा. आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आधी याला इथून बाहेर काढा, नाही तर पोलिसांना बोलवा. बोलवा ना, बोलवा पोलिसांना. मी पण बघतो पोलीस कोणाला नेतायत ते. हे बघ प्रसाद, तू न दारू पिऊन आलायस, तुला शुद्ध नाहीये. आपण जे काही बोलायचं ते नंतर बोलू. मी गिरिजाला फोन करतो. का पुरुषांशी बोलता येत नाही का? हे सगळं बोलणं बायकांशी. दादा दादा हे बघ, मी तुझ्या पाया पडतो, प्लीज इथून जा. ए फुरट्या, ही हात जोडण्याची खोटी नाटकं माझ्या समोर करू नकोस. आता हर्षदाला विसरायचा, तिच्या गळ्यात दगड बांधून तिला विहिरीत ढकलून देईल, पण तुझ्याशी लग्न होऊ देणार नाही. तू काय सांगतोयस? मीच सांगते, हे लग्न मोडलं. तुझा हा तमाशा रोज कोण सहन करेल? आणि तसा पण तुमच्या ह्या असल्या घरातली मुलगी सून म्हणून नकोच आहे मला. हे लग्न मोडलं म्हणजे मोडलं. आणखीन काय करणार तुम्ही? याच्याशिवाय काही उरलंच नाहीये तुमच्याकडे. ए अरे तू जा रे बाबा, जा. ए, जा.
माझ्या नादाला लागलात ना तर इथेच चिता पेटवीन सगळ्यांची. माझ्या बहिणीशी असं वागलात काय? लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. आई मी विघ्नेश, हॅलो रजनी. अरे गंमत झाली. प्रसादान अक्षरशः धुमशान घातल्या. म्हणजे काय, अख्ख्या मैदान गाजवल्यान. म्हणजे अक्षरशः ना सगळ्यांची दाना दान उडवल्यान शिरला गाण्यात. काय म्हणताय काय? बाबा दादा येतो. हॅलो हॅलो, तू फोन ठेव. हो हो हो, लवकर या हा. मी घराकडे गेल्यानंतर सगळं सांगते. तुका ठेव, फोन ठेव. अरे व्यवस्थित सगळं बोललंस ना? बोललो, पण मला स्वतःला आवरता नाही आलं. माझा रागावरचा कंट्रोल सुटला, मग त्यांना वाटेल ते बोललो मी. अरे पण फक्त बोललंसच ना, का हात पण उचललंस? त्या विघ्नेशच्या अंगावर गेलो आणि त्यांच्या वडिलांना ढकलून दिलं. काका, मला हे सगळं करायचं नव्हतं, पण माझ्या हातून घडलं. आता मी काय करू? काका, मला नाही हे करायचं होतं, पण माझ्या हातून हे घडलं. आता मी काय करू? अरे प्रसाद, मी तुका सांगलेलं आहे, फक्त जाऊन मुद्दे मांडून घे. तू तर अख्खो बाजार उठवलंस. तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे त्या हर्षदाच्या लग्नात जर काही प्रॉब्लेम निर्माण झालो ना, तर त्या विघ्नेशच्या आवश्यक आयता कारण मिळत लग्न मोडूचा. शिरला कानात? त्यांनी सांगायच्या आधी ना मीच त्यांना सांगून आलोय की हे लग्न मोडलं. अगं, मला आहे ना त्यांचं वागणंच खटकलंय. मी त्या बाईला स्पष्टपणे सांगून आलो की आमच्याकडून हे लग्न मोडलं आणि त्यांना हे मान्य करायला लावलं. काका, मी माझ्या बहिणीच्या आयुष्याची माती नाही होऊ देणार. काका, तुम्ही माझ्या कानाखाली मारलेला हा तुमचा हक्क आहे, पण त्या विघ्नेशचं आणि त्यांच्या घरच्यांचं मी काय ऐकून घ्यावं? अरे प्रसाद, काका, काका, तुम्ही माझ्या सोबत राहा. काका, येत्या महिन्याभरात आहे ना आपण हर्षदासाठी चांगला मुलगा बघू आणि तिचं लग्न लावून देऊ. काका, मी तुम्हाला अजूनही चुकीचं वाटत असेल ना तर मला मारा. तुम्ही मला लाटेला तुडवा, मी तुम्हाला एकच शब्द नाही बोलणार नाही. प्रसाद, प्रसाद, मी दाद देतोय तुझ्या हिमतीची. तू योग्य निर्णय घेतलास. उलट चुकला माझाच रे. मी तुझ्यावर हात उचललो. मी तुझ्या कानाखाली मारलंय. प्रसाद, माका माफ कर. काका, हो, तुम्ही कशाला हात जोडताय? काका, हे बघा, तुम्ही माफी मागू नका. काका, आमच्यासाठी तुम्ही एवढं केलंय, तुमचा तो हक्क आहे. काका, तुम्ही फक्त एवढं करा, माझ्या पाठीशी उभे राहा, बस. हा. अरे मी काय तुझ्या पाठीशी कायमच उभं असतोय. चल चल गाडीत बस. चल गाडीत बस.
ए ए चल उगाच माझं डोकं फिरू नका बाहेर जाऊन खेळा चला बाहेर जा आयशे ए आयशे आयशे अरे बापरे, आज घरची वाट एवढ्या लवकर दिसली तुम्हाला की रस्ता चुकलात? काय झालं? कसला आवाज याचा? आपल्या घरातली आहे ना लोक डोक्यावर पडली आहेत. हर्षदा कुठे आहे? तिच्याकडे काय काम आहे तुझं? जे काय आहे ना मला सांग. हर्षदा कुठे? उगाच शांत घरात तमाशा करू नका. काय झालंय? ए तू शांत बसा आता मुस्काट फोडीन तुझा. शांत उभी राहा. काय झालं? आली काल कुठे होतीस? देवळात गेले होते मी. कशाला गेली होतीस? अरे कशाला काय विचारतोस? देवळात गेली होती ना, दर्शन घ्यायला गेली असेल. हो दर्शन घ्यायला. कुठे होतीस काल? मॅडम गिरिजा मयेकर. आज आहे काय नक्की? सगळे सिस्टर गिरिजा यांना विचारतायत. काय बोलला तुम्ही? मी काय नाही, सिस्टर गिरिजा ना त्या ड्युटी संपवून घरी निघून गेले. नाही नाही, मला असं वाटतं ते हॉस्पिटलमध्येच आहेत. म्हणजे काही नाही, मीच बघतो तिला. एक मिनिट सर, मी का तुमच्याशी खोटं बोलेन? त्यांनी लॉग आउट एंट्री सुद्धा केली आहे. खरंच त्या हॉस्पिटलमध्ये नाहीये. अहो पण मी का खोटं बोलेन तुमच्याशी? मी सांगतोय ना, मी बोललोय तिच्याशी फोनवर. ती हॉस्पिटलमध्येच आहे. हो, मग कुठे आहेत त्या? अहो मी तेच विचारत होतो, तेवढ्यात फोन कट झाला. अहो मग पुन्हा फोन करा ना त्यांना आणि विचारा. अहो केला मी पुन्हा फोन, स्विच ऑफ लागतोय. हे बघा, एक मदत कराल का तुम्ही? हा बोला. प्लीज तुमच्या स्टाफला सांगा तिला शोधायला, ज्या वॉर्डमध्ये ती असते. प्लीज. हे बघा, हे हॉस्पिटल आहे. इथे प्रत्येकाला आपापली कामं असतात. ही काही जत्रा नाही जिथे माणसं हरवली जातील. मॅडम जत्रा? काय गंमत करताय तुम्ही? मी सांगितलं ना तुम्हाला, ते हॉस्पिटलमध्येच आहे. फोन स्विच ऑफ लागतोय, काहीतरी गडबड असेल. अहो कसली गडबड? बघा, रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला, प्लीज कुणाला तरी सांगा तिला शोधायला. ड्युटी आहे तुमची ही. हो, मला माहिती आहे माझी ड्युटी आहे आणि मी ती बरोबर करते. तुम्ही मला नका शिकवू. हॅलो. डू वी नो इच अदर? हा डॉक्टर, आपण तर यांना मी रिस्पेक्ट देऊन कधीपासून सांगते, पण बघा ना, मलाच माझी ड्युटी शिकवतात. काय नाव तुमचं? म्हणजे जे काय आहे ते. माझ्या हॉस्पिटलच्या स्टाफला उलट सुलट बोलायचं नाही. तुम्ही पगार देता का त्यांना? हे बघा डॉक्टर, प्लीज शांतपणे ऐका. हं? मला गिरिजा मयेकरला भेटायचंय आणि मी तिला फोन केला होता. ती हॉस्पिटलमध्येच आहे, फक्त तिचा फोन स्विच ऑफ लागतो. प्लीज तुम्ही स्टाफला सांगा तिला शोधायला, आणि जमत नसेल तर मी शोधतो तिला. काय वय काय गिरिजा मयेकरांचं? कुक्कुला बाळ आहे का ती? हे काही जंतर मंतर आहे का? ती हरवली. हॉस्पिटल आहे, कळलं ना? आणि माझ्या स्टाफकडे ना खूप काम आहे. गिरिजा मयेकरांना शोधणं इतका रिकाम टेकडा नाही माझा स्टाफ. हेच सांगते मी सर त्यांना कधीपासून. गुड, आय लाईक इट. डॉक्टर, मी रिक्वेस्ट करतो,
अहो एवढं सांगतोय मी, काहीतरी गडबड असेल ना. गिरीजा प्रॉब्लेम मध्ये असेल खरंच. नाहीतर तुम्ही स्टाफला नका सांगू, मी शोधतो तिला. आउटसायडर आहात तुम्ही, अलाव करू शकत नाही. आणि मुळात तुम्ही जे कारण देताय ना ते तद्दन फालतू आहे. त्यामुळे तुम्ही आता निघा, प्लीज निघा. हं? हे बघा डॉक्टर, तुमच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट आहे. हे जे तुम्ही वागताय ना हे फार चुकीचं वागताय. अच्छा, रिस्पेक्ट पण आहे आणि मी वागतोय तेही चुकीचं आहे. पण कसं आहे ना, मला तुमच्याबद्दल अजिबात रिस्पेक्ट नाही आहे. आत्ताच्या आत्ता निघा, नाही तर सिक्युरिटीला बोलवतो. सिक्युरिटी, याला घेऊन जा. अरे विक्रांत, इथे कसा? ओळखता का तुम्ही त्यांना? आत्ता ड्युटीवर आहात ना. आता तुम्ही तुमची ड्युटी केली तर सिनियर डॉक्टर म्हणून मला बरं वाटेल. सॉरी सर. निघा. इथे राईट. निघा. कोणी आहे का? हॅलो विक्रांत, आज या थंड माणसाची आठवण कशी काढली? ऐक ना, एक महत्वाचं काम आहे. मी तुला एक नंबर पाठवतो, तो ट्रेस कर आणि लास्ट लोकेशन पाठव मला. ओके ओके, तू नंबर पाठव, मी लगेच तुला सांगतो. ठीक आहे? हा, पाठवतो लगेच. ते राहिली गिरिजा. विक्रांत, विक्रांत, विक्रांत. विक्रांत. हा लोकेशन का नाही पाठवत आहे?
ही तर गिरिजाची स्कूटी आहे. सिक्युरिटी ऐका ना, ही सिस्टर गिरिजाची स्कूटी आहे ना? हो. तुम्ही तिला बाहेर जाताना बघितलं का? गाडीत असताना ते कशाला बाहेर जातील? नाही तसं नाही हो, म्हणजे रिक्षा वगैरे पकडून गेली असेल तर. साहेब लय वर्षापासून ड्युटी करतोय, आपल्या नजरेतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. बघा आतमध्ये असतील ते ड्युटी करत. ठीक आहे, थँक्यू. हा थंड बोल, सापडलं लोकेशन? अरे विक्रांत, हा तर गिरिजाचा नंबर आहे. काही प्रॉब्लेम आहे का काही? अरे नाही ऍक्च्युली तिचा ना फोन हरवलाय, म्हणून मी लोकेशन मागत होतो. ओके ओके, हे बघ, या नंबरचं लास्ट लोकेशन सिटी हॉस्पिटलमध्ये दाखवतंय. काय तू खात्रीने सांगतोस ना हे? अरे हो, 100%. बरं ठीक आहे. ओके चल, फाईन. बोला. हॅलो जयंत सर. हा बोला. फोन कशाला केला? माती नाही ना खाल्लीस तू? विक्रांत त्याचं काय? सर, तो अजून हॉस्पिटलमध्येच आहे. त्याची शोधाशोध सुरू आहे. तू स्वतःला काय जास्ती शाणा समजतो का? सर ते मला माहित नाही, पण तो खूप स्पीडने शोधाशोध करतोय. तू 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 फोन ठेव, फोन ठेव. मी बघतो काय करायचं ते. हा. गावात या विक्रांतच्या तर ना सॉरी. कुठे असेल गिरिजा? हो सर, काय करताय? इथे कोणी आत आहे का? या वॉर्डचा दरवाजा का बंद आहे? मुळात तो वॉर्ड नाहीये, ती लॅब आहे. तिथे कोण कशाला असेल? मग दरवाजा उघडा ना जरा. तिथे बघा काय लिहिलंय. तुम्हाला आत जायची परमिशन नाहीये. बघा ऐका माझं. उगाच तुम्हाला इथे कोणी बघितलं तर मला ओरडतील. सर प्लीज चला तुम्ही इथनं. कुठे? तिथे सर. मग तू इथे काय करते? एक्सक्यूज मी.
तुला हॉस्पिटलवरून हकललं होतं ना, तू इथे काय करतोस तू इकडे? सिक्युरिटी सिक्युरिटी हो डॉक्टर ऐका माझं. काय काय ऐकायचंय? हा काय तुम्हाला कळतं का कुठे आहात तुम्ही? हा सिक्युरिटी आतमध्ये कसा शिरला कळत काय तुला? ड्युटीवर होता ना. दरवाजापासून बाजूला याला बाहेर काढा, याला पहिले बाहेर काढा. हे बघा डॉक्टर, तुम्हाला वाटतंय गिरिजा हॉस्पिटलमध्ये नाहीये, पण माझं मन सांगते गिरिजा हॉस्पिटलमध्येच आहे. तुझं मन सांगते याला वेडाच्या इस्पितळात टाक. जायला घेऊन. हो डॉक्टर ऐका ना माझं जरा. जा रे याला घेऊन. हे बघा मी अख्खं हॉस्पिटल शोधलंय, सगळे दरवाजे उघडे आहेत, हा दरवाजा का बंद आहे? हो डॉक्टर ऐका ना माझं जरा. जा रे याला घेऊन. हे बघा मी अख्खं हॉस्पिटल शोधलंय, सगळे दरवाजे उघडे आहेत, हा दरवाजा का बंद आहे? उघडा हा दरवाजा. आम्हाला ठेवायचा आहे दरवाजा बंद. याला बाहेर काढ, बाहेर काढ. अरे सोड. अरे हे ओ डॉक्टर ऐका माझा. डॉक्टर ऐक. काय करत होतीस? हा बाहेर काढायला थांबला नाही पाहिजे इकडे. हे चाले सर. पकड. गिरिजा 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 डोळे उघड. गिरिजा बरी आहेस का तू? हा काय होत? चल आपण बाहेर जाऊया. चल चल ये हळू ये हळू हळू गिरिजा हळू ये इकडे इकडे इकडे. अरे हळू बस इकडे बस. हा बस बस. हा बरं वाटतंय तुला? गिरिजा सांग ना मला काय होतंय तुला? पाणी आणा कुठेतरी. पाणी 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 आण रे. कळत नाही लोकांना. श्वास घे. श्वास घे. नाही. हा द्या द्या. दे लवकर दे इकडे. हळूहळू. गिरिजा हळू. गिरिजा मला सांग, तू आत कशी अडकलीस? कोणी दरवाजा बंद केला होता? गिरिजा हळू. हे बघ मला शांतपणे सांग, तू आत कशी अडकलीस? सांग ना, दरवाजा कोणी बंद केला होता? तू बघितलंस का कुणाला? मी नाही बघितलं कोणाला. मला नाही वाटत हे कोणी केलं असेल. हे बघ गिरिजा, तू शांत हो आणि मला सांग, तू आत होतीस तर बाहेरून दरवाजा कसा बंद होईल? हा अरे म्हणजे एक चुकून झालं असेल, कोणी जाणून बुजून केलं नसेल. हा गिरिजा. विक्रांत, मी लॅबमध्ये आतल्या कोपऱ्यात होते. ज्याने कोणी दार बंद केलं असेल त्याला कळलं नसेल की मी आत होते. कोपऱ्यात. ठीक आहे, चालेल. चल मी तुला घरी सोडतो, तुला आरामाची गरज आहे. चल. हळू. काय होतंय? हा गरगरल्यासारखं वाटतंय. थांब, मी तुला हात देतो. ये ये. चल ये. हळू.
तुला त्रास होतोय का? हा थोडं दमल्यासारखं वाटतंय. तू एक काम कर, इथे बस बस. गिरिजा, हे बघ गिरिजा, मला माहिती आहे ही वेळ नाहीये हे बोलायची, पण हे बघ, हे हॉस्पिटल ना तुझ्यासाठी दुसरं घर आहे. तू घरापेक्षा जास्त वेळ हॉस्पिटलमध्येच घालवतेस. पण एक सांगू, हे हॉस्पिटल तुझ्यासाठी सेफ नाहीये. तू सावध राहा इथे. हे बघ, मी उगाच बोलत नाहीये. त्या दिवशी पण बघ ना, त्या फोनच्या प्रकरणात तुला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता हे घडलं. मला कळतंय तुला काय बोलायचंय, पण नाही म्हणजे मला असं वाटतं ना गिरिजा, त्या सगळ्या मागे ना तो डॉक्टर जयंत आहे. अगं त्याच्या डोळ्यात ना तुझ्याबद्दल राग दिसतो मला. तो विचित्र आहे माणूस. तू तू तसं काही नोटीस केलं? मी जेव्हा तुला शोधत आलो ना हॉस्पिटलमध्ये, त्याला खटकलं होतं ते. मी लॅबचा दरवाजा उघडत होतो तेव्हा तो अडवत होता मला. मला तर असं वाटतं त्याला माहिती होतं की तू आतेस. हे बघ, मला एवढंच म्हणायचंय, तू सावध राहा आणि स्वतःची काळजी घे. काही होतंय का तुला? थोडा श्वास घुसमटला होता म्हणून थकल्यासारखं वाटतंय. आम्ही पाणी आणतो. नाही नाही, थांब. चेहऱ्यावर थोडं पाणी मारते, बरं वाटेल. सावकाश जा. सिस्टर गिरिजाची बॅग. हां द्या. थोडक्यात वाचली ना ती गिरिजा. रात्रभर लॅब मध्ये अडकली असती तर अद्दल घडली असती ना. हो ना सर. लाज नाही वाटत हो ना सर म्हणायला? ती तिथून बाहेर पडलीच कशी? कोण तो पोरगा? तो काय नाव त्याचं? विक्रांत. फोन वर करून काय सांगताय मला विक्रांत म्हणून? तो तिला सोडवतो काय? आणि तुम्ही कुठे फिरत होतात? पण सर मीच सांगितलं ना तुम्हाला. जस्ट शट अप, जस्ट शट अप. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, हॉस्पिटलचे महत्वाचे काम आहेत ना ते तुम्हीच करत जा. हं? आणि मी लॅबचं दार कोणी लावलं, का लावलं मला माहिती आहे. म्हणजे मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना मला वनिता भेटली, तिने माझी माफी मागितली, मग मी तिला मदत करायला लॅबमध्ये गेले. हे सगळं कोणी घडवून आणलंय ते म्हणजे तुम्ही सर.